हॅलो मित्रांनो, तर फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजपासून मी ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर हे माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर आम्ही जात आहे बाणेर बालेवाडी तुकाई देवी मंदिर इकडे जात आहे. तर इकडून स्टार्ट करत आहे मी. तर हे वेडिंग बी तुम्ही पाहिलेलीच असन काही रीलमध्ये. तर याबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहिती असणार. तर हे सगळं सोडू तर आपण आलेलो आहेत देवीचे दर्शन करण्यासाठी. तर श्री तुकाई देवी मंदिर. तर इकडं मंदिर आहे, खूप सुंदर आहे आणि खूप शांत वातावरण. तर आम्ही आलेलो आहे तर दुपारच्या वेळी शूट करण्यासाठी इकडं. तर तुम्हाला खूप मजा येईल. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा. तर आपण या मंदिरामध्ये जाणार आहेत आणि दर्शन घेणार आहेत. तर स्टार्टिंगला आपण पहिले याच्या साईडलाच एक डोंगर आहे, तर इकडे बी आपण फिरणार आहेत. तर या डोंगरावरूनच आम्हाला बाणेरकडून जाणारा रस्ता जे बालेवाडीला जात आहे, बालेवाडी गाव इकडे जात आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हे माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला हे ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बी तुम्ही टाकू शकता की तुम्हाला हे कसं वाटला. तर मित्रांनो, मी तुम्हाला इकडे थोडंसं दाखवतो की आजूबाजूला. तर आम्ही या डोंगरावर थोडंसं पुढे आलेलो आहे. तर मंदिर तुम्हाला दिसत असेल मागे. तर आपण पाहू शकता इकडे वरनं खूप सुंदर नजारा दिसतोय. हे मेट्रोचं काम बी चालू आहे. तर आपण इकडे डोंगरावर आलेला आहे. तर मी अजून इकडे पुढं जाणार आहे आणि तुम्हाला इकडे खूप सुंदर काही नजारे दाखवणार आहे आज. तर इकडे बिल्डिंग पाहू शकता, वरनं खूप सुंदर नजारा दिसते. तुम्ही कधी पुण्याला आणि बाणेर बालेवाडी या रस्त्याकडे येत असेल तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता आणि मंदिराचे दर्शन करून इकडं डोंगर थोडे तुम्ही पाहू शकता. तर आज थोडं ऊन होतं तर मी इकडं अजून पुढे जाणार आहे. तर इकडेच आपण पुढे जाणार आहोत. तर माझे मित्र बी काही सोबत आलेले आहेत आणि इकडं तुम्ही छोटीशी हौद बघू शकता ज्यामध्ये आता पाणी नाही. या उन्हाळा चालू झाला आहे त्या कारणास. तर आम्ही थोडंसं पुढं आलं तर आम्हाला अजून एक पाण्याचा एक हौद दिसलेला आहे. तर यामध्ये पाणी आहे पण खूप घाण होतं पाणी. तरी पण त्या पाण्यामध्ये काही माश्या होत्या, ते मी नाही दाखवू शकलो. तर आपण जाऊ थोडंसं पुढे. तर आज ऊन खूप आहे तरी बी मी हे ब्लॉग शूट करणार आहे. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता झाडे वगैरे. तर इकडेच एक तुम्हाला खंबा दिसत आहे. तर इकडे इमर्जन्सीसाठी तुम्ही इमर्जन्सी कॉल इथं प्रेस करून तुम्हाला जी काही अडचण असेल, इकडं काही प्रॉब्लेम झाली तर तुम्ही याच्यावर तुम्ही सांगू शकता पुढे, जे तुम्हाला हेल्प करायला येतील. तर इकडं आपण पुढे अजून डोंगर आहे. तर आपण अजून थोडंसं पुढे फिरणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता खूप शांत आणि दुपारचा वेळ आहे. तर इकडे कोणीच नाही आला आज. तर इकडं आपण आता तिसरा इथं पाण्याचा हौद बघत आहे. तर इथं काही म्हणजे जे काही इथं जवळपास काही असताना ज्यांच्यासाठी पाण्याची म्हणजे सुविधा ठेवली आहे, जे काही ॲनिमल, काही कुत्रे वगैरे काही असेल त्यांच्यासाठी ते पाणी ठेवलं आहे, चिमण्या वगैरे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, इकडे बघा फुलं वगैरे खूप सुंदर आहेत या झाडाचे. तर इकडंच आम्हाला छोटंसं मारुती मंदिर दिसलं आहे. तर इकडं छोटंसं मारुती मंदिर आहे. तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो. खूप सुंदर छोटंसं मंदिर इकडे आहे. तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवणार आहे.
तुम्ही पण या स्क्रीनवर तुम्ही याचं दर्शन घेऊ शकता मारुतीचे. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप शांत वातावरण आहे इथं. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. तर आम्ही अजून थोडं पुढं आलोत आणि आम्हाला अजून एक खांबा दिसला आहे. तर इकडं जागेवर असे लावलेले आहेत CCTV कॅमेरे आणि हे. तर तिथं तुम्ही त्याचा यूज करून कधी तुम्हाला गरज पडली तर तुम्ही त्याच्यावर ते दाबून हेल्पसाठी बोलू शकता, काही अडचण आली तर. मित्रांनो, आम्ही अजून थोडं पुढे जाणार आहे. तर इकडं बघू शकता थोडासा नजारा खूप सुंदर आहे आणि इकडली जी शांती आहे म्हणजे खूप शांत वातावरण, जे तुमच्या मनातलं सगळं टेन्शन वगैरे दूर करून ते. तर मी इकडं थोडं पुढं आलो होतो. तर इकडं खूप सुंदर फ्लावर्स होते, जे झाडं होते, जे सगळ्या लोकांनी इथं या डोंगरावर पहिले आधी एक बी झाडं म्हणजे जास्त नव्हते. तर खूप म्हणजे इकडं एक लोकांनी म्हणजे मिळून सगळ्यांनी झाडे लावलेत आणि हे खूप सुंदर म्हणजे इकडं नजारा बनवलेला आहे. तर इकडे हे बघू शकता वसुंधरा अभियान बानेर. तर हेच आहे. तर तुम्ही आता इकडे पुढे चिमण्याचा आवाज ऐकू शकता. खूप सुंदर आणि शांत वातावरण आहे, तुम्ही ऐका. आणि इकडे काही एक्सरसाइजसाठी बी दिलेले आहेत. इकडे पुढे गेल्यावर अजून मला फ्लावर्स दिसले आहेत, खूप सुंदर फ्लावर्स आहेत. मी याला तुम्हाला जवळून दाखवतो. मित्रांनो, फ्लावर्स वगैरे खूप सुंदर आहे. आणि या ब्लॉगमध्ये मी आज तुम्हाला एवढंच दाखवणार आहे आणि सेकंड ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आत मंदिराच्या आत दर्शन करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला दर्शन करायला भेटेल. देवीचं खूप सुंदर मी व्हिडिओ शूट केला आहे. तर ते तुम्हाला मी पुढच्या सेकंड ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर इथंच लाईक द्या, कमेंट टाका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग. तर आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तर सेकंड ब्लॉग पाहायला विसरू नका. तर या ब्लॉगमध्ये लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.